ओम गं गणपतये नमः. ओम गं गणपतये नमः. ओम गं गणपतये नमः. ओम गं गणपतये नमः. आज संकष्ट चतुर्थी आणि आज रविवार दिनांक 7 डिसेंबर 2025. हे डिसेंबर महिन्यात म्हणजेच हा वर्षाचा शेवटचा महिना आणि ही वर्षाची शेवटची चतुर्थी आहे. आणि विशेष म्हणजे जर पाहिलं आपण तर आपण या महिन्यात देवाला प्रार्थना करतो, हे गणपती बाप्पा आता पुढील वर्ष आमचं सुखाचे, समृद्धीचे, आनंदाचे जावो, अशा तऱ्हेची प्रार्थना पहिल्या यावर्षी करतो. पुढल्या वर्षी आपले 2026 हे खरोखरच उत्तम आहे. तुम्हाला कल्पना आहे का? आपल्याला कल्पना असेलच, पण मी एक सांगतो की पुढल्या महिन्यात येणारी चतुर्थी म्हणजे जानेवारी 2026 आणि अर्थातच वर्षाची सुरुवातच चांगली होते, ते म्हणजे अंगारिका चतुर्थी आहे आणि ती दिनांक 6ला आहे, 6 जानेवारी 2026. विशेष म्हणजे काय, देवाचा विशेष म्हणजे 21 अंक अतिशय लोकप्रिय. तुम्हाला माहीतच आहे की देवाला, गणपती बाप्पाला अतिशय प्रिय असलेला हा 21 अंक, हा 21ला चंद्रोदय आहे. चंद्रोदयसुद्धा किती सुंदर मुहूर्तावरती आहे आणि अंगारक चतुर्थी आहे. अंगारक संकष्ट चतुर्थी हा अतिशय उत्तम असा दिवस आहे. म्हणून पुढील वर्ष आपल्याला सुखाचे, आनंदाचे, समृद्धीचे जावो हे आपण प्रार्थना करतो आणि जाणारच अशी खात्री आहे, कारण हे सर्व योग आलेले आहेत. अंगारक चतुर्थी सुरुवातीला आहे. आता लक्षात ठेवा, अंगारक चतुर्थी म्हणजेच आपण एक उपवास करताय. हा 14 चतुर्थीचं पुण्य हा अंगारक चतुर्थीला मिळतो. 14 चतुर्थी आपण करतो म्हणजे वर्षातून 14 चतुर्थी येतात. माघी आणि भाद्रपद चतुर्थी आणि येणाऱ्या 12 संकटची चतुर्थी, अशा 14 चतुर्थी आपल्या वर्षात येतात. ह्या 14 चतुर्थी आपण जरी केल्या नाही किंवा केल्या नाही तर त्याचं काही आपलं काही चुकामूक झाली तरी आपण अंगारिका केली तर 14 चतुर्थीचं पुण्य हे आपल्याला मिळतं. अर्थातच हा अतिशय सुंदर असा हा दिवस आहे आणि हा वर्षाच्या सुरुवातीलाच येणार आहे. त्यामुळे त्याचे वर्णन करणं अतिशय आनंदच वाटतो आहे, आनंद होतो आहे. आणि आपणही लक्षात घ्या की वर्ष सुरुवात ही अतिशय सुंदर आणि चांगली चाललेली आहे, हे आपण बघा. आणि आत्ताचा हा महिना, डिसेंबर महिना, आता बाप्पाचाच महिना आहे. बाप्पाची कृपा ही सदैव असतेच आणि ती कोणता महिना, कोणता वार ह्याच्यावर अवलंबून नसते. तर आपली भक्ती, आपण जी पूजा अर्चा करतो, प्रार्थना करतो, त्याच्यावर ते अवलंबून असते. त्याची बघून आणि बाप्पाची कृपा अशी असते की आपण जे त्याला सांगावं तो आपला ऐकत असतो आणि आपली इच्छा पूर्ण करत असतो. आनंद वाटतो आपल्याला की आपला बाप्पा संकट काळात मदत करणारा हा एकमेव बाप्पा, म्हणजे एकमेव बाप्पा हा बाप्पा मोरया. आपण केव्हाही त्याला हाक मारा, 90 पद येणारा. आणि असा आमचा गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. ओम गं गणपतये नमः. ओम गं गणपतये नमः. ओम गं गणपतये नमः. ओम गं गणपतये नमः. आपण फक्त, मला विनंती करायची, फक्त आपण दिवसातून एकदाच बाप्पाचं नामस्मरण करा, एकदा उपवास करा आणि जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा अतिशय मनोभावे पूजा करा.
हा बाप्पा प्रसन्न झालाच पाहिजे अशी मलाही खात्री आहे. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. आता दिनांक 6ला अंगारिका योग आहे. मंगळवारी येणारी चतुर्थी, अंगारिका चतुर्थी असे म्हटले जाते. हे लक्षात घ्या. आणि चंद्रोदय 21/21 आहे. हा अतिशय उत्तम योग आहे. लक्षात ठेवा. पुढली चतुर्थी ही अंगारक संकष्ट चतुर्थी आहे. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः.